MP वी आर मोर मध्ये प्लॅटिनम डिरेक्टर या पोस्टवर कार्यरत आहे। आज मी माझा सेकंड फीडबॅक घ्यायला आलेली आहे गुड न्यूज किटचा। शिल्पा पवार मॅडम यांना आपल्या गुड न्यूज किटचा रिझल्ट आलेला आहे आणि त्या स्वतः त्यांचा फीडबॅक सांगतील। मॅडम तुम्हाला कसा रिझल्ट आला ते तुम्ही सांगा। माझ्या लग्नाला आहे ना किती 3 वर्षानंतर माझी पहिली मुलगी आहे, ती 10 वर्षाची झाली। मला पाहिजे होतं पण आम्हाला लवकर राहत नव्हतं, तर आम्ही खूप प्रयत्न केला दवाखाना वगैरे, पण काही राहिलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला मॅडम भेटल्या। मॅडम नंतर एक मीटिंगला गेली होती मी, त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं। तर त्यांनी मला सगळं व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला दिवस राहण्यासाठी तुम्हाला पॅड वगैरे लाईनर घ्यावं लागेल किंवा नंतर आपण गोळ्या वगैरे पण चालू करू। मग ते मला ते योग्य वाटलं। त्याच्यानंतर मी विचार केला की म्हटलं बघू घरच्यांना विचारल्यानंतर ते बोलले बघू आपण प्रयत्न तर करून पाहिलं काय हरकत आहे। त्याच्यानंतर मग ते आम्ही चालू केलं लाईनर पॅड। मला क्लिअर एमसी येतच नव्हती ना, 2-3 महिने घ्यायची, पण मग ते घेतल्यानंतर मला थोडं क्लिअर आली 1-2 महिने। त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम क्लिअर झाल्यानंतर मग जूनमध्ये येऊन गेली मला प्रॉब्लेम, प्रेग्नेन्सी लावून गेली। आता मला 6वा महिना चालू आहे आणि तुम्ही लगेच रेफर केलं तुमच्या जावयाला। माझ्या जावयाला पण सल्ला दिला मी। त्याच्यानंतर तिने पण पॅड लाईनर वापरला आणि तिला पण फरक पडला। ही जावई माझी। येस बघा, गुड न्यूज किट वापरल्यानंतर माझा सेकंड फीडबॅक हा की शिल्पा पवार मॅडम यांना सुद्धा प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली आणि त्यांना प्रेग्नेन्सीचा रिझल्ट आला, म्हणून त्यांनी त्यांच्या जावेला सुद्धा रेफर केलं आणि त्यांना सुद्धा प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झालेली आहे। अशा आपले जे आजचे फीडबॅक आहे माझे 3 प्रेग्नेन्सीचे, एवढे सुंदर रिझल्ट आलेले आहे। तर खरंच आपल्या प्रोडक्ट खूप छान आहे। थँक्यू वी आर मोर, थँक्यू प्रिया मॅम, थँक्यू विकास सर।